गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज आहे आमचा 5वा दिवस मनालीमध्ये आणि आज आम्ही सगळे जाणार आहोत पॅराग्लायडिंगला. बघूया तिथे गेल्यावरती हिंमत होते की नाही करायची, पण सध्या तरी आम्ही नाश्ता करून घेतो. मी सर्व असा हे घेतलेलं आहे आणि हे लोक ऑमलेट बिमलेट खातात. तर चलो लेट्स एन्जॉय द ब्रेकफास्ट आणि मग थोड्या वेळाने भेटूया आपण. आता इथं बघा हे लोक बसलेत, अजून आमचा ड्रायव्हर पण नाही आला आहे आणि यांना नुसती फोटो काढायला हे करायला निघाला, नुसती घाई यांची. हा सेम तो आहे ना बाजूंचा, त्याच्यासारखे आहे ते सेम. तर आता आपण निघालोय कुल्लूमध्ये पॅराग्लायडिंग करायला. तर लेट्स गो. तर आता इथं आम्ही पॅराग्लायडिंग करायला आलोय आणि पॅराग्लायडिंगचे ते 3000 बोललेले, पण आम्ही थोडं बार्गेनिंग करून 2.8 ना 2800 केलेलं आहे. आणि आता आम्हीच चाललोय 4 जण, हे दोघं नाही येत आहेत. तर हे बालगे आहेत दोघं आणि मला भीती वाटते, मला असं 50-50 वाटते जाऊ काय नको जाऊ. पण दादा बोलते काय चल, आता एवढ्याला आलोय तर चलच. माझं त्याच्या भरोश्यावर मी चाललोय, मला तर असं काय हे नाही काय जायलाच पाहिजे असं काय. जाते मी आता. काय चला बाय, भेटू वरती. अशी करतो ना, मला टाकून आलो ना. तर चला आता आपण निघालोय पॅराग्लायडिंग करायला आणि आम्ही बघा कशी बसलोय भारी. भारी वाटते वाव, भारीच. अय्या तुझा आहे बोलते बघ. तर आता आम्ही इथे थांबलोय पॅराग्लायडिंगसाठी सगळेजण आणि इथं पाठी मस्त रिव्हर आहे. नंतर आपण तिथे पण जाऊया. थोडीशी भीती वाटते पण बघूया आता काय. आलोय एवढ्यावर तर आता करूनच जायचं. कसा वाटते तुला दादा, तुला कसा वाटते? आम्ही एवढे घाबरलेलो आहोत ना गाईज, हे आता सर्व बघून आता आमचा असं जवळ येत चाललंय. हार्टबीट्स वाढत चालले म्हणजे माझे. तर तू काय बोलू शकतो? कुठला गाणं आहे आपल्या या वाईबला? कुठला गाणं या वाईबला माझ्या? जैसे की आखरी हो जियो तो इस पल ऐसे जियो जैसे की आखरी हो. हर्षा, what will you say? संपला विषय. जो हेवी वेट है ना उसकी अच्छी फ्लाई होगी अभी. हेवी वेट जो लाइट वेट है ना वो नाचता रहेगा ऊपर, डांस चलेगा उसका. ज्यादा मत ये करना. लँडिंग की बहुत. तर चला आता आपण फायनली निघालो पॅराग्लायडिंग करायला आणि आपण आता ऑफ रोडिंग करत जाणार आहे तिकडे वरती एकदम टॉपला माउंटनच्या. तर चलो लेट स्टार्ट द ऑफ रोडिंग इन कुल्लू. आणि पॅराग्लायडिंग मध्ये पण असं असते की म्हणजे आपला वेट विचारतात किती आहे. आता समजा माझा वेट आहे 48, मग मला जाडावाला पायलट उडवेल आणि आता हे लोक जसे पाठी बसले जाडे लोक त्यांना पतले पायलट उडवतील असं असते, म्हणजे ते वेट मॅनेज करायला.
एकदम डोंगराच्या टॉपला आहोत आता, म्हणजे थोड्याच वेळात डोंगराच्या टॉपला पोहोचणार आहोत आणि हा पूर्ण ऑफ रोडिंग आहे. आणि हे बघा ऍपलचे झाडं कसे आहेत. खतरो के खिलाडी एकदम. याच गाड्या वाटते इथं चालतात ना, दुसऱ्या कुठल्या गाड्या नाही चालत. ही बघा आता टर्न कसली मोठी आहे. हर्विशा काय झालं, काय झालं बोल. हवा टाइट झाले. आपको मतलब किसने सिखाया ये पैराग्लाइडिंग, कैसे आप सीखे. हमने कोर्स किया है. कोर्स किया है, कोर्स रहता है इसका भी. कोर्स होता है. अच्छा ग्राउंड लेवल होता है इसका कोर्स. अच्छा, बेसिक कोर्स होता है. यहीं पे होता है वो कोर्स. सोलंग वैली में करो. आपको डर नहीं लगता फिर. नहीं, डर क्यों लगेगा, मजा आता है. आदत हो गई क्या? ये आपका एंजॉय रोज के का लिए. काम है. हाँ लेकिन स्टार्टिंग में जब आपने डर मतलब नहीं लगा, मजा रहता है. अच्छा. एंजॉय के लिए. हर्विशा ऐक त्यांच्या इथून काहीतरी. तुझं ये कितना मतलब कितना ऊपर है, हाइट क्या है. हाँ 6,000. तर आम्ही आता आहोत 6,000 फीट वरती. चल थोडीशी भीती वाटते. डर के आगे जीत है. कैसा लगा भाई. एकदम मस्त लगा. अभी नहीं लग रहा है मेरे को. ये zigzag है. गाईज तर आत्ताच मी उतरलो पॅराग्लायडिंग करून आणि वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स होता पॅराग्लायडिंगचा. एकच नंबर. कसा वाटला. अरे मी तर ना थोडी पण नाही घाबरलो. केल्यास विना केल्या. हर्विशा काय झालं. एक नंबर होता एक्सपिरियन्स. मग तू अशी का डोका दुखतो माझा. आले आणि पॅराग्लायडिंग नाही केली तर काय अर्थच नाही. एवढं भारी experience. पैसा वसूल हा? पैसा वसूल. खरंच पैसे वसूल आहे. तुम्ही पण जर येत असाल कुल्लूला मनालीला नक्की पॅराग्लायडिंग करा. कायच भीती नाही वाटत. 0% भीती वाटते.
म्हणजे असं पण नाही का आपल्याला थोडं स्टार्टिंगला काहीतरी होते, कायच म्हणजे कायच नाही, एकदम सॉफ्ट आहे. आणि हे सगळे पायलट्स आहेत. आता भरपूर हवा सुटले त्याच्यामुळे आता हे नाही होणार. ते सकाळचाच टाइम असते पॅराग्लायडिंगसाठीचा. तुम्हाला दाखवते आम्ही कुठून उतरलोय खाली. हे बघा, इथून आम्ही खाली आलोय. किती फीट 6000 फीट आम्ही वर होतो, तिथून आम्ही खाली आलो. आणि जायला आम्हाला 25 मिनिटं लागली, उतरताना 10 मिनिटात आलो, कारण की ती राईड फक्त 10 मिनिटाचीच असते. आमची माणसं आली, आम्हाला दोघांना खूप भीती वाटत होती, पण मावशीला दिलेलं आम्ही आश्वासन पूर्ण केलं आहे. 1 नंबर. मला परत खेळायचं. ये राहुल दादा, तुझी पण आरती करताय. तुझे भी फिरसे करताय. आज तो माणूस जो आला नाही ते पोराने आम्हाला काहीतरी दाखवलं ते बघ. दाखवूया ना. हिला दाखव खाली. तर आम्ही थोडेसे रिकमेंडेशन्स घेतले लोकांचे. तर ते बोलले की आतमध्ये जाऊन पूर्ण वेस्टेज ऑफ टाइम आहे, सगळी झाडं आहेत आणि पार्क आहे फक्त, म्हणून आम्ही तो स्किप करतोय. हां, आणि छोटासा तलाव आहे. तर आता आम्ही आलोय मॉनेस्ट्रीला. हे असला भारी केलाय. तर हे आहे देवलाच्या बाजूला. काय याला माहिती आहे का तुला? घंटी वाजते ना ती. आणि इथं पूर्ण पावसाचं वेदर झालेलं आहे. तर आम्ही पुन्हा एकदा आलोय मनाली मोमोजमध्ये. आजचा आमचा 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवशी पण आम्ही मनाली मोमोजमधूनच मोमोज खातोय. आता हे दोघं ऑर्डर करायला गेले आणि नंतर मग आम्ही आईस्क्रीम खाणार आहोत. काय झालं? आम्ही सगळे मस्त फिरून आलोय आणि ही एकटीच पुढे आली रिक्षा करून आणि झोपले. पाऊस बघा आम्ही कसे लावलेत सगळे. तर इथे आम्ही आणलाय पार्सल मोमोज. काय आहे याच्यात? सिड्डू, चिकन मनाली स्पेशल सिड्डू. चिकन सिड्डू. तर आता आम्ही एन्जॉय करतो मोमोज आणि सिड्डू. तर आता आज आहे DJ नाईट, तर आम्ही चाललोय आता DJ नाईटला आणि तुम्ही आमचा लुक बघू शकता. हा आहे माझा लुक. हर्विशा, तर आम्ही असं लुक केलेला आहे DJ नाईटसाठी. तर लेट्स गो फॉर DJ नाईट. तर चला आता आपण एंटर करूया.
DJ लाईट्स फुल इन काहीच आम्हाला विराट कोहलीचा डुप्लिकेट दिसलेला आहे हॉटेलमध्ये. हे बाजूला हो ना. आणि इथं फोटो काढायचा आहे म्हणून राहुल दादाची घाई बघा जेवासाठीची. पटापट खाऊ दे बाबा एकदाच मला.